ठाण्यात ढोलताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत गौरी गणपतींचं जल्लोषात विसर्जन। काल गणेश चतुर्थीच्या 6व्या दिवशी ठाण्यात गौरी आणि गणपतींच्या विसर्जनाची परंपरा जपली गेली। परंपरेनुसार यंदा गौरींचं आगमन 4थ्या दिवशी झाल्यानं 6व्या दिवशी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं। दरवर्षीप्रमाणे गौराईची पूजा आणि विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं। गौराईची पूजा वनस्पती आणि फुलांच्या जुड्या तयार करून पारंपरिक षोडोपचार पद्धतीनं करण्यात आली। महिलांनी गौराईंचं पाण्यात विसर्जन केलं, तर गणेश विसर्जनाचा उत्सव ढोलताशांच्या गजरात पार पडला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणांनी वातावरण भक्तिमय झालं होतं। गणपती बाप्पाला साश्रुपूर्ण निरोप देताना भाविकांमध्ये एकता आणि श्रद्धेची भावना दिसून आली। विसर्जन सोहळ्यात तरुणाईसह महिला, मुलं, मुली आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। ढोल पथकांमध्ये महिलांचा सहभाग खास आकर्षण ठरलं। फुलांची आकर्षक सजावट आणि पारंपरिक वाद्यांच्या तालात मिरवणूक रंगली। महापालिकेनं गणेश विसर्जनासाठी विशेष व्यवस्थांची तयारी केली होती। विसर्जन घाटांवर स्वयंसेवी संघटनांनी निर्माल्य व्यवस्थापनासाठी उपाययोजना केल्या होत्या। सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन दलाचं पथक, आरोग्य आणि विद्युत विभाग उशिरापर्यंत कार्यरत होते। भाविकांनी यावेळी साश्रुपूर्ण वातावरणात गणेशाला निरोप दिला। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणाच्या नियंत्रणावर हरित लवादानं दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून तात्पुरती स्थगिती। गणेशोत्सवाच्या काळात कोर्टानं ध्वनी प्रदूषणाच्या नियंत्रणावर हरित लवादानं दिलेल्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे। हरित लवादानं आदेश दिला होता की ढोलताशा पथकामध्ये 30पेक्षा जास्त वादक नसावेत। या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि कोर्टानं या आदेशाच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती दिली आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी ही सुनावणी पार पडली। सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी हरित लवादाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे। सुप्रीम कोर्टानं 17 सप्टेंबरच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी मोठ्या आवाजात पथकांसाठी परवानगी दिली आहे। याचा अर्थ गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी ढोलताशांचा गजर ध्वनी प्रदूषणाच्या नियमांच्या पलीकडे जाऊ शकतो। यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात मोठा दिलासाही मिळाला आहे। हरित लवादाच्या आदेशानं ध्वनी प्रदूषणावर अटी लावण्यात आल्या होत्या, परंतु 17 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी त्या अटी लागू होणार नाहीत। याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की 1 दिवसाच्या उत्सवासाठी नियम लागू करणं चुकीचं आहे, त्यामुळे गणपती विसर्जन आता जोरात होईल। या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या आनंदात अडथळा येणार नसल्याचं स्पष्ट झालंय। मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्याकरिता लाखोंच्या संख्येनं नागरिक ठिकठिकाणच्या विसर्जन स्थळी येत असतात। पश्चिम रेल्वेनं गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री जादा 8 लोकलच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईतील बहुसंख्य सार्वजनिक मंडळांच्या आणि घरगुती गणपतींचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होतं। त्यामुळे विसर्जन सोहळ्यानिमित्त गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी होते। भाविकांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगळवारी मध्यरात्रीपासूनच पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी 4 लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। चर्चगेटहून विरारसाठी रात्री 1:15
1:55 2:25 आणि 3:20 लोकल सुटेल। तर परतीच्या मार्गावर विरारहून चर्चगेटसाठी रात्री 12:15 12:45 1:40 आणि पहाटे 3 वाजता लोकल सुटेल। चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट या दरम्यान धीम्या मार्गावर लोकल उपलब्ध असतील असं पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले। लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी रोखण्याकरिता मध्य रेल्वेनं जाहीर केला व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक। एसी लोकल आणि नॉन एसी लोकलमध्ये गेल्या काही दिवसांपासून विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी वाढत आहे। प्रवाशांच्या वाढत्या तक्रारीनंतर मध्य रेल्वेनं प्रवाशांसाठी अशा घटनांची तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअप हेल्पलाईन पुन्हा सुरू केली आहे। यासाठी मध्य रेल्वेनं हेल्पलाईन क्रमांक 7208819987 हा क्रमांक सुरू केला असून यापुढील काळात प्रवाशांना या क्रमांकावर आपली तक्रार करता येणार असून तात्काळ मध्य रेल्वेद्वारे याची दखल घेऊन कारवाई केली जाणार आहे। मध्य रेल्वेवर प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे। याचा गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून येतात। एसी लोकलमध्येही प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे। याचा त्रास नियमानं पास आणि तिकीट घेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतो। याबाबत प्रवाशांकडून मध्य रेल्वेकडे तक्रारी करण्यात येत आहेत। याची दखल घेत मध्य रेल्वेनं व्हॉट्सअप क्रमांक सुरू केला असून प्रवाशांना यावर तक्रार करता येणार आहे। अलीकडे गर्दीच्या वेळी नॉन एसी लोकल आणि एसी लोकल गाड्यांच्या फर्स्ट क्लासमध्ये 2 दिवसांच्या विशेष तपासणीत तिकीट विरहित प्रवासाची 1000हून अधिक प्रकरणं आढळून आली आहेत। अमेरिकेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाण्यात भाजपकडून तीव्र विरोध। अमेरिकेत राहुल गांधी यांनी भारताच्या विरोधात दिलेल्या विधानामुळे देशाच्या प्रतिमेला धक्का लागल्याचं सांगत ठाणे शहरात भाजपनं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं। ठाण्यातील कोटनाका येथे भाजप आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली हा विरोध करण्यात आला। या आंदोलनादरम्यान राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या। तसंच राहुल गांधी आरक्षण विरोधी अशा पोस्टर हातात घेऊन कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला। या आंदोलनात मोठ्या संख्येनं भाजपचे स्थानिक कार्यकर्ते, नेते, महिला कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या। त्यांनी राहुल गांधी यांच्यावर देशाच्या प्रतिमेला हानी पोहोचवल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केलाय। अमेरिकेत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे जागतिक स्तरावर भारताच्या प्रतिमेवर परिणाम होईल असं सांगण्यात आलं। संजय केळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींना काँग्रेस पक्षाच्या नीती नियमांचा विरोध करणारा नेता म्हणून ओळखलं आणि त्यांच्या विधानांमुळे देशाची प्रतिमा मलिन झाल्याचा त्यांनी आरोप केला। काँग्रेसवर टीका करतानाच भाजपनं देशहितासाठी उभं राहण्याची कळकळीची त्यांनी विनंती केली। यावेळी भाजप आमदार ठाणे शहर संजय केळकर, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, सरचिटणीस सचिन पाटील, वृषाली वाघोले तसंच इतरही या आंदोलनात सहभागी झाले होते। राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन देशविरोधी भाष्य केलेलं आहे आणि त्याचा देशातली जनता आणि आम्ही तीव्र निषेध करतो। यांची सवयच आहे देशाच्या बाहेर जायचं, देशाच्या विरुद्ध बोलायचं, देशविरोधी वक्तव्य करायचं आणि जो देश विकासाकडे नेला जातोय, आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक 5 वर नेला जातोय। सारं जग या देशाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतंय आणि राहुल गांधी जे आहेत ते बाहेर गेले, आतमध्ये तर बरोबर जातात पण देशाच्या बाहेर देखील चुकीच्या पद्धतीने बोलतात, देशविरोधी बोलतात, आरक्षणाच्या विरोधी देखील बोलतात।
आरक्षण विरोधी बोलणं याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अपमान करणं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी नेहमीच निवडणुकीतही हरवलंय आणि अपमानित देखील केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशातली जनता याचा तीव्र निषेध करते। त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य त्वरित थांबवावं, देशाची माफी मागावी। त्यांना काय पडलेली नाही, त्यांना फक्त निवडणूक दिसते, वोट बँक पॉलिटिक्स दिसतं आणि त्याच्यामुळे देशात आणि देशाच्या बाहेर ही मंडळी जी आहे ती सत्तेकरता आपापली आहे। 50 वर्षात तर काही केलं नाही, परंतु आता अनेक वर्ष जी आहे ती यांची सत्ता हातातून गेली आहे, 100च्या वर पण येत नाही आणि त्याच्यामुळे काही करून सत्ता मिळवण्याकरता देशविरोधी काम जे करतायत आणि त्यांचे सगळे जे मित्र आहेत उद्धव ठाकरे, शरद पवारजी, हे सगळे मुख गिळून बसलेले आहेत। इतर वेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्याच या चॅनलवर बडबड 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 करत असतात, साधा तुम्ही निषेध पण करत नाही। आरक्षणाच्या विरोधी तुम्ही आहात हे आता लोकांना तुमचा खरा चेहरा दिसलेला आहे।